श्याम लहान असताना लिहिलेली ही गोष्ट. त्या दिवशी नेहमीप्रमाणे आईने श्यामला आवडे रात्री अंगावरच्या तुकड्याने श्यामचे अंग पुसत त्याची आई म्हणाली, श्याम जा देवपूजेसाठी फुले आण बरे. आई, माझे तळपाय ओले आहेत, त्यांना माती लागे. तुझ्या पदराने माझे पाय स्वच्छ पुस, मग मी फुले आणतो, श्याम म्हणाला. आईने पटकन पदर पसरला. श्यामने त्या पदराने आपले तळपाय कोरडे करून घेतले. त्याने फुले तोडली. ती फुले घेऊन तो देवघरात जात असताना आई म्हणाली, श्याम, अरे पायाला घाण लागू नये म्हणून एवढा जपतोस, तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप. मन स्वच्छ करायचा प्रयत्न कर, त्यासाठी देवाला प्रार्थना कर. प्रसन्न किती छोटासा, परंतु त्यातून मिळालेला उपदेश संदेश किती मौल्यवान आहे. केवळ शरीर स्वच्छ असून चालत नाही, तर मनही स्वच्छ असावे लागते. नाही निर्मळ मन काय करील साबण, अशी गत होऊ नये. श्यामच्या आईने 4 शब्दात केलेले मार्गदर्शन मोलाचा ठेवा गुरुजनांनी आजीवन जपला. त्यानुसार ते वागले, म्हणून ते थोर झाले, श्रेष्ठ विचारवंत झाले.